चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ॲम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आज आपण शिकडेवारीचे नेक्स्ट लेवलचे उदाहरणं पाहणार आहोत, जी शाब्दिक उदाहरणं राहतात. वारंवार पेपरमध्ये प्रश्न विचारतात, आपल्याला सोडवता आलं पाहिजे. बघा कशा पद्धतीने सोडवायचं. टाईप क्रमांक 4 तुमच्या स्क्रीनवर आहे. चालू करायचं आपलं सेशन मग. चला बघा, टाईप क्रमांक 24 काय म्हटलेलं आहे. 31वं उदाहरण. एका गावाची लोकसंख्या 10,000 आहे. दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 10% वाढते, तर 2 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? किती असेल अशा पद्धतीचा प्रश्न विचारला, आपल्याला सोडवता आला पाहिजे. मग बघा काय करायचं. सिंपल गोष्ट आहे. 10,000 लोकसंख्या आहे. तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो कशा पद्धतीने सोडवायचं आहे. प्रत्येक वर्षी आणि किती वर्षापर्यंत वाढत आहे हे लक्षात ठेवा, की इथं 2 वर्षानंतर विचारलं आपल्याला. आता 100 वर नेहमी किती 10% वाढायला लागली, म्हणजे 100 वर किती 10% वाढली. ओके, 10% वाढत आहे ना, तर 100 वर मी 10 घेतली. कमी म्हटलं तर 90 घ्यायचे. 10% जर कमी म्हटलं तर किती घेणार, 90 घेणार. आणि किती वेळेस, तर 2 वेळेस, कारण 2 वेळेस घेतलेला 110. ओके, आता समजून घ्या इथं काय राहते. जर तुम्हाला म्हटलं फ्युचर मध्ये किती असेल, म्हणजे नंतर किती असेल, नंतर ओके असेल असेल म्हटलं तर इथं क्वेश्चन मार्क घ्यायचा. आणि जर तुम्हाला म्हटलं किती होती, ही मूळ राहते, ही काय राहते, होती म्हटलं भूतकाळातली विचारलं, तर इथं आपण क्वेश्चन मार्क घेणार. बघा समजलं असेल तुम्हाला. आता हे समजून सांगितलं मी तुम्हाला. बघा आपल्याला काय म्हणते, किती असेल म्हटलं, असेल म्हटल्यावर इथं क्वेश्चन मार्क, ही नवीन राहते. काय राहते, ही नवीन. ओके, आणि हे जुनं राहते. जे जुनं राहते ते 100% राहत असते, म्हणजे हे किती आहे 10,000. आता इथून करायचा तिरपा गुणाकार. प्रश्नाचं उत्तर मी काढलेलं आहे, तिरपा गुणाकार. मग बघा कशा पद्धतीनं सोडवणार आहोत आपण. तर 110 गुणिला 110 गुणिला 10,000 या पद्धतीनं. ओके, आणि हे 100 गुणिला 100 छेदात घ्यायचे. ओके, आता भाग द्या. भाग देत असताना कशा पद्धतीने भाग द्यायचा बघा. 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, 2 शून्य कट, 2 शून्य कट, छेदात उरला 1. पण लक्ष द्या, इथं उरले 110 गुणिला 110, म्हणजेच 2 शून्याशी 2 शून्य. आता उरले 11 गुणिला 11 11 121. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटू जाईल. ओके, समजलं. 12,100. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवता आलं पाहिजे. चला, व्हेरी गुड. समोरचा प्रश्न हा सोडवायचा आहे तुम्हाला. काय म्हटलेला आहे, एका गावाची लोकसंख्या 8,000 आहे. दरवर्षी त्या गावाची लोकसंख्या 5% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती असेल? 3 वर्षानंतर विचारलेला आहे, कशा पद्धतीनं काढणार. सोडवा बरं फास्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत एक असा देश आहे जिथं विविध धर्माचे प्रांताचे लोक राहतात, सद्भावनेनं राहतात. आणि भारत हे एक मेव असं राष्ट्र आहे की जो नेहमी आपल्या लोकांसाठी तयार राहत असतो, म्हणजे नेहमी सपोर्ट करत असतो. ओके, चला. चला, या प्रश्नाचं उत्तर काढा पटकन. अंजना मॅडम, स्वप्नील राठोड सर, पार्वती मॅडम, हनुमान सर, संध्या मॅडम, आरती मॅडम, वेदांत चिरडे सर. चला, चला मी सांगू का तुम्हाला, किती असेल विचारलं
तर आता आपण काय करणार आहोत, सरळ सरळ 5% वाढते. म्हणजे 100 वर किती, 105 घेतले आपण. 100 वर किती वेळेस, 3 वेळेस, म्हणजे 105 आणखी परत एकदा 105. ओके, 100 वर. आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे की किती असेल, असेल म्हटल्यावर आपण काय करणार, डायरेक्टली वर लिहून टाकायचं. असेल म्हटल्यावर वरीच काढून टाका डायरेक्ट. काय म्हटलं तर इथं समजा आपण असं घेत असतो ना क्वेश्चन मार्क, आणि छेदात 100 घेत असतो, म्हणजे ही जी मूळ संख्या आहे ती घेत असतो 8,000 रुपये. आता असं तिरपा गुणाकार करेपर्यंत काय करायचं, यालाच वर मांडून टाकायचं. म्हणजे डायरेक्टली आपल्याला हे डबल मांडायचं काम नाही पडत. म्हणजे याला मी वर मांडतो, इथं गुणाकार करून टाकतो, म्हणजे हे 8,000 या पद्धतीनं करतो. ओके, समजलं असेल तुम्हाला. आता इथं डायरेक्टली भाग कशा पद्धतीने जाणार हे बघा. 2 शून्य कट करतो, हे 2 शून्य कट, त्यानंतर हा एक शून्य कट केला, हा एक शून्य कट, परत भाग जातो. 2 पंच 10, 2 चौक 8. ओके, 5 न इकडे भागा, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 एक 5 म्हणजे 21 उरले. परत बघा इथं 5 न भाग जाते, 20 5 100, 5 दोन्ही 10, 5 एक 5, 4 एक 4, 4 पंच 20. ओके, वर आता खाली काहीच नाही उरलं, इथं 5 उरले, 5 एक 5, इथं जर भागलं तर 21 येतात. म्हणजे 21चा घन आपल्या प्रश्नात उत्तर येईल. 21 गुणिला 21 गुणिला 21. ओके, आता तुम्हाला जर 21चा घन येत असेल तर ठीक आहे, पाठ पाहिजे याच्यासाठी घन पाठ पाहिजे. नाही आले तर काय करायचं, डायरेक्ट 21चा वर्ग 441, म्हणजे या दोन संख्येचा गुणाकार आपण डायरेक्ट लिहिला 441. 441. आता याला गुणिला 21 करा, 21चा पाडा येते, 21 एक 21शी 1, हातच्या आले 2, 21 चौक 84, 2 86शी 6, हातच्या आले 8, 21 चौक 84, 84 8 92, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 92 61. अशा पद्धतीने सोडवायचं आहे. चलो, ओके, सर्वांचा आन्सर आता 92 61 आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं आहे. समजलं, हा कळाला असेल उदाहरण. चला समोरचा प्रश्न बघा. आतापर्यंत होती विचारलं, किती असेल विचारला, आता होती विचारलेला आहे. म्हणजे अल्टरनेटिव्ह आपल्याला आता खालच्या संख्या वरी न्यावं लागेल, वरच्या संख्या खाली न्यावं लागेल. ओके, सोडवायचं आहे तुम्हाला. चला सोडवा. एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे, दरवर्षी 25% वाढते, तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती. आता आपल्याला पूर्वीची लोकसंख्या काढायची आहे. कशा पद्धतीनं काढणार, बघा. काय म्हटलेलं आहे, एका गावाची लोकसंख्या 5,000 आहे, दरवर्षी ती 25% वाढते, तर 2 वर्षापूर्वी काढायचं आपल्याला. म्हणजे 100 वर 25% वाढते म्हटल्यावर 125 घ्या 100 वर. किती वेळेस, 2 वेळेस घेणार आपण. इथं गुणाकार करा 2 वेळेस, 125 100. ओके, एवढं कळालं असेल तुम्हाला. आता काय करायचं आपल्याला, समजा इथं आपण काय मांडत असतो, ही सध्याची आहे किती, सध्याची आहे आपल्याला काढायची आहे पूर्वीची. म्हणजे आहे आता सध्या 5,000 रुपये. ओके, पूर्वीची काढायची म्हटल्यावर इथं क्वेश्चन मार्क घेणार, तिरपा गुणाकार करणार. म्हणजेच आता 100 गुणिला 100 गुणिला 5,000 येईल. म्हणजेच 100 गुणिला 100 गुणिला 5,000 छेदात येईल 125 गुणिला 125. आता भाग द्या. भाग कशा पद्धतीने देणार बघा. इथं भाग जाते, 125 चौक 500, हा शून्य कट केला, इथं लिहिला. समजलं, 125 चौक डायरेक्ट 500 लिहिले. मग 25 5 125, 25 चौक 100, 5 एक 5, 20 5 100. अशा पद्धतीने केलं. आता 20 गुणिला 4
4 दोन्ही 8 म्हणजे हे 80 झाले, गुणिला 40. 2 शून्याशी 2 शून्य, 8 चोक 32 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजेच किती? तर 3200 होती. आता वाढली किती? तर त्याच्यावर वाढलेली 5000 आहे. ओके, चलो व्हेरी गुड. आन्सर बरोबर देत आहात तुम्ही. समोर जायचं. बघा, हा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, सोडवायचा आहे तुम्हाला. काय म्हटलेलं आहे? पुसदची लोकसंख्या 36,300 आहे. दरवर्षी ती 10% वाढते. तर 2 वर्षापूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती? काढा बरं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे. प्रत्येक टाईपवर आपण उदाहरणं पाहिलेले आहे शेकडेवारीचे. आणखी समोर बी जेवढे टाईप आहेत तेवढे आपण क्लिअर करणार. ओके, काही टाईप येतात नफा तोटामध्ये, तर नफा तोटामध्ये त्याचे आपण काही टाईप क्लिअर करणार, कारण आपल्याला विक्री किंमत खरेदी किंमत काढावं लागते. ओके, बघा, याही प्रश्नाला तशाच पद्धतीने काढायचा आहे. किती वेळेस? 2 वर्षापूर्वी म्हटलं डायरेक्ट 100 गुणिले 100 वर मांडा. आता तुम्ही आता काय करायचं? डायरेक्टली वर मांडायचं. तुम्हाला मांडणी कळाली ना? कशा पद्धतीने मांडणार? 100 गुणिला 100 गुणिला ही रक्कम किती आहे? तर ही रक्कम आहे 3600, म्हणजे 36,300 आहे ना. 36,300 छेदात काय घेणार? किती वेळ किती टक्क्याने वाढते? 10%. हे 110 गुणिला 110. आता भाग द्या. बघा, मी तेवढं मांडत बसलो नाही, डबल रिपीटेड मांडायचं नाही आपल्याला. चला, 30,000 काढलेली आहे रक्कम तुम्ही. ओके, व्हेरी गुड. 0 0 कट 0 0 कट. 11 वर भाग जाते. 11 1 11, 11 त्रिक 33. ओके, उरले 3, 11 त्रिक 33. हे 2 शून्य कट करा, इथं लिहा. परत इथं 11 ने भाग जातो. 11 1 11, 11 त्रिक 33. म्हणजे इथं उरलेत किती? 300. ओके, आणि हे 100 गुणिला 100 आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. म्हणजे किती येईल? 30,000. अशा पद्धतीने आपण त्याला सोडवू शकतो जागच्या जाग्यावर. ओके, 30,000 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सोडवता येईल. चला, क्लिअर असेल. कोणाला नाही समजायला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटकन टाका. यस और नो कमेंट बॉक्स मध्ये. समजलं का? कशा पद्धतीने मी मांडणी करत आहे, शॉर्टकट मध्ये कशा पद्धतीने मांडणी केली, तुम्हाला कन्सेप्ट बी सांगितली, त्याच्यानंतर शॉर्टकट नाही कसं सोडवायचं तेही सांगितलं. कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्याला नाही समजायला त्यांनी. समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके हनुमान सर, चला. ओके, हा प्रश्न आहे तुमच्यासमोर 35व्या क्रमांकाचा. एका सरकारी कर्मचाऱ्याचा पगार सुरुवातीस 10% वाढविला, आणखी काही दिवसानंतर पुन्हा 10% वाढवला, तर त्याच्या मूळ पगारात किती टक्के वाढ झाली? मूळ पगारात किती टक्के वाढ झाली? अशा वेळेस छेदात 100 ठेवणे. किती? लक्षात ठेवा, अशा उदाहरणात काय करायचं आहे? छेदात 100 ठेवणे. छेदात 100 ठेवणे हे लक्षात ठेवा. मग काय करायचं? पूर्ण भाग नाही द्यायचा आपल्याला. किती वाढते? सरकारी कर्मचाऱ्याचा सुरुवातीस पहिले 10%, म्हणजे 100 वर किती? 110. ओके, मग परत कितीने वाढते? काही दिवसानंतर वाढते, कमी होते. तर आणखी काही दिवसानंतर त्याच्या मूळ पगारात किती टक्क्याने वाढ होईल? म्हणजे इथं 110 घेईल आपण परत 100 वर. आता लक्ष द्या, 0 0 कट 0 0 कट, म्हणजे इथं उरलं किती? 121 छेदात 100 उरलेला आहे. म्हणजे 100 वर किती जास्त आहे? 100 वर 21 जास्त आहे. 21 जास्त आहे म्हणून 21% काय होईल? त्याच्या पगारात फरक पडेल, म्हणजे वाढेल. किती टक्क्याने वाढेल? 21% वाढेल. समजलं तुम्हाला इथपर्यंत? 21% वाढ होईल, अशा पद्धतीने समजून घ्या. चला, व्हेरी गुड. 100 छेदात ठेवायचे, 100 आपल्याला उडवायचे नाही. ओके, जरी उडवले तरी ते समोर कशा पद्धतीने येईल ते पाहू आपण एखादं उदाहरण आलं की. ओके, चला, समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. 36व्या क्रमांकाचा प्रश्न.
सोडवा तुम्हाला. एका खताच्या पोत्याची किंमत 10% कमी केली व परत तेजीमुळे 20% वाढवली, तर मूळ खताच्या पोत्याची किमतीत किती टक्क्याने वाढ झाली? आता वाढ झाली, कमी झाली, तर 100 पेक्षा वर झाली तर ते वाढ होईल, आणि 100 पेक्षा कमी झाली तर ते काय होईल? घट होईल. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग सोडवा या प्रश्नाला. चला, ओके. 8% म्हणत आहे ज्ञानेश्वर पाचपुते सर. व्हेरी गुड. बघा, पहिल्यांदा काय केली? कमी केली, म्हणजे 90. 100 वर किती? 90 झाले. ओके. दुसऱ्यांदा काय किती केली? तर 20%ने वाढवली तेजीमुळे, म्हणजे 100 वर किती? 120 झाले. ओके. काय करणार? 0 0 कट, 0 0 कट, 12 9 108 छेदात हे 100, म्हणजे 100 वर किती जास्त आहे? 8% जास्त आहे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं? 8%. व्हेरी गुड. अशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा कशा पद्धतीने सोडवायचा. एका मोबाईलची किंमत 5,000 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने 20% सूट दिली. पुन्हा 20% सूट दिल्यास त्या मोबाईलची विक्री किंमत किती होईल? बघा, जर आपल्याला स्कीम मध्ये आणखी काही गोष्टी सूटवर भेटायला असतात, 5,000 रुपयाची वस्तू 20% सूट न भेटली आणि परतही त्यानं काही 20% सूट दिली, तर आता ती किंमत किती होईल? त्या मोबाईलची किंमत किती होईल? म्हणजे मूळ पगार किती आहे? 5,000. बघा, 100 वर किती त्यानं दिली? 20% सूट, असं लक्षात ठेवा. 100 वर पहिल्यांदा दिली 20. ओके. परत 100 वर त्याने दिली 20. ओके. समजलं? 20% दिली, 30% देऊ, किती देऊ, आपल्याला काही घेणं नाही. 20 दोन वेळेस दिली म्हणून 20 वेळेस लिहिली आपण. ओके. तुम्हाला माहित आहे इथं मूळ रक्कम कोणती राहते? खालची रक्कम. मूळ रक्कम किती आहे त्याची? खाली मूळ रक्कम राहत असते, लक्षात ठेवा. 100च्या सोबत कोण राहते? मूळ रक्कम. ओके. 5,000 होती पहिली. आता नवीन रक्कम किती असेल हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, की लोकसंख्येतही पाहिलं आणि याच्यातही पाहत आहोत. मग कशा पद्धतीनं? तर इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. आता नवीन किंमत किती? तर तिरपा गुणाकार. तुम्हाला माहित आहे ना, हे नवीन राहते आणि हे राहते मूळ. ओके. हे लक्षात ठेवा. हे राहते मूळ, हे राहते नवीन. नवीन काढायला सांगितले आपल्याला. कधी मूळ काढायला सांगतात, कधी नवीन काढायला सांगतात. मग काय करणार? तर 80 गुणिला 80 गुणिला 5,000 छेदात 100 गुणिला 100. ओके. आता काय करायचं? आपल्याला पूर्ण भाग द्यायचा. आता पूर्ण किंमत काढायची आहे ना, आपल्याला त्या टक्केवारी पुरतं नाही काढायचं. आता पूर्ण किंमत काढायची तर पूर्ण भाग घ्या. 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, परत हा शून्य कट, हा शून्य कट. आता लक्ष द्या, 8 पंच 40 आणि गुणिला हे 80 उरलेले. मग 2 शून्याशी 2 शून्य, 8 चोक 32. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. आता नवीन रक्कम किती? 3200 रुपये. किती रुपये? 3200. समजलं असेल सर्वांना? तुमच्या स्क्रीनवर चमकते, तुम्ही सांगत नाही सर चमका लागलं, दिसायला नाही. सांगा पटकन. आता कळालं का? येस और नो कमेंट करा पटापट. ज्ञानेश्वर पाचपुते सर, पार्वती मॅडम, हनुमान सर, अंजना मॅडम, स्वप्नील राठोड सर, वेदांत सर, आरती मॅडम, अश्विनी मॅडम, सुनीता मॅडम, ज्ञानेश्वर सर, अर्चना बामणे मॅडम, त्यानंतर सतीश गायकवाड सर. समजत आहे सर्वांना कशा पद्धतीने सोडवायचं? ओके. जायचं समोर मग. चला, ओके. काय म्हटलेलं आहे समोरचा प्रश्न? एका सायकलची किंमत 4,800 रुपये आहे. त्यावर दुकानदाराने 10% सूट दिली, पुन्हा 20% सूट दिली, तर त्या सायकलची किंमत, विक्री किंमत किती होईल? काढा आता. काढा या प्रश्नाचं.
एका सायकलची किंमत 4,800 रुपये आहे, त्यावर दुकानदाराने 10% सूट दिली व पुन्हा 20% सूट दिली. आता किती होईल? नवीन किंमत काढायची. होईल म्हणजे काय? फ्युचर. ज्यावेळेस फ्युचरची काढत असतो आपण त्यावेळेस नवीन किंमत काढायची. ओके. बघा, पहिल्यांदा किती? 20% सूट म्हणजे 90. 100 वर 10% सूट पहिले, नंतर पुन्हा 20% सूट म्हणजे इथे किती होईल? 100 वर 80. ओके. आता काय करणार? तर इथे डायरेक्टली आता मी या पद्धतीनं न घेता हे तर या पद्धतीने येईल ना, 4,800. 4,800. तर मी याला काय करतो? तिरका गुणाकारात हे वरच जाणार आहे, तर मी डायरेक्टली याला काय करतो? 4,800 ला वर लिहून टाकतो. ओके, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. 4,800. आता हे नियमानुसार आपल्या बसलं. आता आपण काय करणार? याला भाग देणार. 2 शून्य कट, 2 शून्य कट, परत हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, म्हणजे उरलं किती? तर 8 9 72. किंवा मग एक काम करा, 72चा पाडा येत नाही तर हे आपण 48 गुणीला पहिले 8 करून घेऊ. 8 8 64 4, 7 आले 6, 8 चौक 32 आणि 6 38. आता उरलं काय? तर 384 गुणीला 9 उरलेला आहे. आता जे उरलेलं आहे त्यानं गुणाकार करा. 9 चौक 36 6, 7 आले 3, 9 8 72 3 75 5, 7 आले 7, 9 त्रिक 27 आणि 7 34. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. 3456. चलो, ओके, व्हेरी गुड. सर्वांनी 3456च उत्तर काढलेलं आहे. या पद्धतीने सोडवायचं आहे. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? समजलं असेल. आय होप की तुम्हाला काही प्रॉब्लेम यायली नसेल. ओके. हा प्रश्न आहे. आता काय म्हटलेला आहे? आज आपल्याला टक्केवारी पूर्ण संपवून टाकायची आहे. बघा काय म्हटलेलं आहे. 41वा प्रश्न. एका परीक्षेत 30% विद्यार्थी मराठीमध्ये नापास झाले व 40% विद्यार्थी गणितात नापास झाले आणि 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले, तर त्या परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले असं विचारलं. आपल्याला पास झालेलं विचारलं. मग यामध्ये काय शॉर्टकट ट्रिक? बघा, पहिले इथं नापास दिलेला आहे, इथं नापास दिलेला आहे, 2 विषयात नापास झालेला आहे, नंतर पास दिलेला आहे, तिसऱ्यांदाही नापासच दिलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं? बघा, 30% कशात? गणितात, मराठीमध्ये, आणि त्याच्यामध्ये 40% कशात? तर गणितात. हे बघा, हे झालं मराठी, हे झाले गणित विषयाचे नापास. ओके, हे झाले टोटल 70. ओके, 70 मायनस दोन्ही विषयातले पकडले ना आपण, दोन्ही विषयातले पकडले. आता दोन्ही विषयात किती टक्के नापास झाले? तर 10%. तर उरले किती आता आपल्याजवळ? 60%. हे 60% काय आहे? नापास आहे. हे 60% कसे आहे? नापास आहे. तर आता आपल्याजवळ पास विद्यार्थी पाहिजे. किती? तर 100 मायनस 60. तर उरले किती आपल्याजवळ? 40% विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झाले. 40% विद्यार्थी काय झाले? पास. समजलं इथपर्यंत? 100 पैकी 60, 40% विद्यार्थी आपले पास झाले. चलो, ओके. सतीश गायकवाड सर. समजलं असेल? समजलं असेल. परत एकदा समजून सांगतो. बघा, एका परीक्षेत, कारण हे प्रश्न विचारतात. ओके, एका परीक्षेत मराठीमध्ये किती? तर 30% नापास झाले. ओके, गणितात 40% नापास झाले आणि दोन्ही विषयातले इथले दोन्ही विषयातले किती झाले? तर हे 10%. ह्या पद्धतीने आपण वजा करणार. ओके, दोन्ही विषयातले नापास, एका विषयातले नापास, नंतर दोन्ही विषयातले नापास, आपण त्याच्यातून वजा करणार. जे उरल त्याला 100 मधून मायनस करायचं. सिंपल गोष्ट. समजली असेल? नाही समजलं असेल तर हे लिहून घ्या. ओके. आणि काल मी बरेचशा PDF टाकलेल्या आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. ज्यांना सोडून पाहायचं असेल तर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही सोडून पाहू शकता. ओके, चला समोर जाऊ. हा प्रश्न सोडवा. एका परीक्षेत 4500 45% विद्यार्थी
इंग्रजीमध्ये नापास झाले व 15% विद्यार्थी इतिहासमध्ये नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर त्या दोन्ही परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले अशा पद्धतीचा प्रश्न आहे. किती टक्के विद्यार्थी पास झाले, त्याच पद्धतीनं 45 प्लस किती राहिले ते 15 हे घेतले आपण, टोटली 60 झाले. 60 मायनस 20% विद्यार्थी आपण काय केले, वजा केले, तर इथं राहिले 40. ओके, म्हणजे 100 मायनस 40 तर उरले किती, 60% विद्यार्थी त्याच्यामध्ये पास झाले. चलो ओके, व्हेरी गुड. काढला आता, समजलं असेल, व्हेरी गुड. याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. बघा आता घ्या, एकांशला एका परीक्षेत 32% गुण मिळाले, तो 10 गुणांनी नापास झाला. तर रोहिणीला त्याच परीक्षेत 28% गुण मिळाल्याने ती 30 गुणांनी नापास झाली. तर या परीक्षा किती गुण, ही परीक्षा जी आहे किती गुणांची होती, अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात. ही परीक्षा किती गुणांची होती. बघा, एकांशला एका परीक्षेत 32% गुण मिळाले, तरीही तो 10 गुणांनी नापास झाला. 32% गुण मिळून तो 10 गुणांनी नापास झाला. आणि इकडे बघा, रोहिणीलाही त्या परीक्षेत 28% गुण मिळाल्याने ती 30 गुणांनी नापास झाली. म्हणजे दोन्हीकडे नापासच आहे. जर नापास पास झालं तर काय करायचं, पास झालं तर काय करायचं तेही सांगतो मी तुम्हाला. ओके, आता काय करायचं, एकूण परीक्षा किती गुणांची होती, त्यांना मार्क किती पडले, हे टोटल एकाच प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा एकीकडे लिहा एकांश, ओके, एकीकडे लिहा रोहिणी, ओके, एकीकडे लिहा एकांश, एकीकडे लिहा रोहिणी. हे समजून घ्या मी काय सांगायला लागलो बेसिकली. ओके, याला 32% गुण मिळाले. किती, 32%. आणि हिला 10 गुणांनी तो नापास झाला. 10 गुणांनी तो नापास झाला. हिला किती टक्के गुण मिळाले, 28% गुण मिळाले. आणि ती किती गुणांनी, 30 गुणांनी नापास झाली. एवढं कळालं तुम्हाला. आता बघा, याच्यातला फरक आणि याच्यातला फरक काय करायचा आपल्याला. 32 आणि 28चा फरक आला 4. ओके, आणि याच्यातला फरक आला 20. म्हणजे 30 मधून 10 गेले 20. व्हेरी गुड, ज्ञानेश्वर पाचपुते सरांनी आन्सर पाठवलेलं 500. ओके, आता बघा, हे प्रश्न दिलेला तुम्हाला या पद्धतीने. आता काय केलं आपण, दोघातला फरक गेला. आता जर तुम्हाला म्हटलं की एक पास झालं आणि एक नापास झालं, ओके, मग याच्यात मी काय केलं असतं, आपण प्लस केली असती. काय केलं असतं, प्लस केली असते. हे समजून घ्या. एक पास झालं असतं, एक नापास झाली असती, तर या गुणांची प्लस केली असती. हे लक्षात ठेवायचं तिथं. ओके, आता काय केलं तुम्हाला कळालं का, याच्यातली वजाबाकी केली. म्हणजे 4 बरोबर 20, तर 100 बरोबर किती, तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार करत असताना बघा, 100 गुणिला 20 छेदात 4, 4 एक 4, 4 पंच 20, 20 5 100, सॉरी 100 गुणिला 5 उरलेले आहे 500. 500 गुणांची ती एकूण परीक्षा होती. किती गुणांची होती, 500 गुणांची परीक्षा होती. कळालं का कसं केलं. 4 बरोबर इथेच करू शकता तुम्ही, लक्ष द्या. हे इथं राहू द्या, एक मिनिट तुम्हाला इथं समजून सांगतोय, दिसायला नसेल. हे बघा, 4 बरोबर 100. ओके, तर 20 बरोबर किती, इथून करा तिरपा गुणाकार. म्हणजे 100 गुणिला 20 छेदात आले 4, 4 एक 4, 4 पंच 20, हे झाले 500. एकूण गुण किती झाले, हे आहे एकूण गुण. एकूण गुण, ओके, क्लिअर आहे. एकूण गुण किती आहे, 500. आता ही गुण एकूण गुण आहे. आता जर तुम्हाला म्हटलं असतं की एकांशला किती गुण मिळाले, ओके, आणि त्याच्यानंतर ही बाउंड्रीवर किती मार्क पाहिजे, की इथं पास व्हायसाठी दोघांना किती मार्कची आवश्यकता होती. आता हे तिन्ही चारही प्रश्न एका प्रश्नात उरकवतो मी तुम्हाला. ओके, बघा, आता त्यानं सांगितलं काय आपल्याला, किती गुणांची परीक्षा होती. हे गुणांची परीक्षा काढलं आपण, एका प्रश्नाचं उत्तर संपलं आपलं. इथपर्यंत समजलं का, यस और नो कमेंट करा, म्हणजे समोर जायला मला समजते. कारण प्रश्न आपण त्याच्यावर बनवले नाही, परंतु इथंच आपण त्या प्रश्नाला उत्तर काढू शकतो. समजलं का, एकदा यस और नो कमेंट करा, म्हणजे समोर जायला सोपं जाते. ओके, ज्ञानेश्वर सर. एकाला समजलं, बाकीच्याला नाही समजलं. पार्वती मॅडम समजलं. ओके,
हनुमान सर समजलं. कारण हे बघा, किती मार्काची परीक्षा होती, त्यांना पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता होती, एकांशला किती मार्क पडले, रोहिणाला किती मार्क पडले, या सगळ्या गोष्टीचा आपण प्रश्न काढू शकतो. ओके, हे तुम्हाला कळालं. आता इतक्या मार्काची पेपर होते म्हणजे 500 मार्काचा. आता त्याला किती गुण मिळाले एकांशला? एकांशला लक्ष द्या, इथं लिहितो मी, 32 गुण मिळाले होते ना त्याला. 32, 500चे 32% काढा, छेदात 100 घ्या, 2 शून्य 2 शून्य कट, 5 दोन्ही 10, 10शी शून्य, हातच्या आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, म्हणजे 160 मार्क त्याला पडले. ओके, त्याला 160 मार्क पडले आणि 10 मार्कांनी तो नापास झाला. म्हणजे बाउंड्रीवर किती पाहिजे आपल्याला? 170 मार्क. म्हणजे तिन्ही प्रश्नाचे उत्तर काढले आपण. 3 प्रश्न कोणते? एक तो आला जिथं संपूर्ण मार्क एकूण गुण किती होते ते. आता बाउंड्री कशी काढली? तर एकांशला 160 मार्क पडले आणि हे 160 प्लस 10 हे टोटल झाले 170. या पद्धतीनं आता तुम्ही मला सांगा, रोहिणीला किती मार्क पडले? म्हणजे 500चे 28% रोहिणीला पडले, 500 मार्कापैकी 28% तिला पडले. तर बघा, इथं काढून दाखवतो मी तुम्हाला समजून. 500चे 28%, 2 शून्य कट, 5 8 40शी शून्य, हातच्या आले 4, 5 दोन्ही 10 4 14, 14 म्हणजे हे 140 हिला मार्क पडले आणि 30 गुण हे. 170 आली की नाही दोघांची बाउंड्री आली की नाही 170. समजलं का? असं सोडवायचं आहे. म्हणजे काय केलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. 140 कुठून आले, 70 कसे आले, 170 कसे आले हे कळायला पाहिजे. म्हणजे 4 प्रश्न आपण इथं एका प्रश्नात क्लिअर करू शकतो. तुम्हाला समोरचा प्रश्न सोडवायचा आहे, एकदा समजून घ्या, डबल एकदा समजून सांगतो वाटलं. बघा, याला 32% गुण मिळाले, तो 10 गुणांनी नापास झाला. 28% गुण मिळाले, 30 गुणांनी नापास झाले. दोघातला फरक घेतला, वरच्या फरकात टक्केवारीचा फरक राहते. हे काय 32% गुण आहे, हे 28%. टक्केवारी म्हणजे कशात राहते? 100 मध्ये. म्हणजे 4% बरोबर 100. तर इतके मार्क बरोबर किती असं राहते. समजलं? 4% बरोबर 100 असं, म्हणजे हे 100% मार्क. ओके, क्लिअर आहे? टक्केवारी चिन्ह याच्यासाठी नाही दिले की तुम्हाला कन्फ्युज नाही झाला पाहिजे. काढसाल समोरचा प्रश्न? चला घ्या, काढा. वेळ गेलाच चालते. आज आपल्याला हे संपूर्ण टॉपिक उरकून टाकायचं आहे. 1-2 गणितासाठी डबल क्लास घ्यायला परवडत नाही. सोडवा 44वा प्रश्न फास्ट. महेशला एका परीक्षेत 42% गुण मिळाल्याने तो 16 गुणांनी नापास झाला. तर सागरला त्याच परीक्षेत 36% गुण मिळाल्याने तो 28 गुणांनी नापास झाला. तर ती परीक्षा किती गुणांची होती? त्यानंतर महेशला किती गुण मिळाले आणि त्याची बाउंड्री किती होती? पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता होती? सोडवा. चला, ओके, 200 आला उत्तर. ओके, बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत आपण. महेश इकडे नाव लिहिलं, महेश इकडे नाव लिहिलं काय, तर दुसरं नाव कोण आहे? सागर. ओके, महेश आणि सागर. आता याला किती टक्के गुण मिळाले लक्षात घ्या. तर 42% याला गुण मिळाले. ओके, 42% गुण याला मिळाले, याला 36% गुण मिळाले. ओके,
तो किती गुणांनी नापास झाला? 16 गुणांनी. आणि हा किती? 28 गुणांनी. ओके, याच्यातला फरक घ्या. फरक कितीचा आहे? 42 आणि याच्यातला फरक आहे 6चा, 6% फरक. आणि याच्यातला फरक आहे 12चा. ओके, 12चा फरक आहे. म्हणजे 6 बरोबर 100 घेतले. ओके, 100%. तर 12 बरोबर किती? तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार केला तर 12 गुणिला 100 छेदात 6. 6 1 6, 6 2 12. हे टोटल गुण झाले 200 गुण. हे किती झाले? 200 गुण आपले टोटल. आता हे जर 200 गुण झाले असतील आपले, तर आता विचारलं तुम्हाला मी एक्स्ट्राचे प्रश्न. एक्स्ट्राचे प्रश्न म्हणजे काय? तर महेशला किती गुण मिळाले? या 200चे 42% काढा बरं. 20 कट झाले इथं. 42 दोन्ही 84. 84 प्लस 16 हे झाले 100. म्हणजे पास होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता होती? पास होण्यासाठी 100 गुणांची आवश्यकता होती. बरोबर आलं का सर्वांनी? चलो ओके. आणि सागरला पडले 72, आहे की नाही? चलो व्हेरी गुड. 36 दोन्ही 72. सरळ सरळ 2 शून्य कट केले, 36 दोन्ही 72 झाले. हाही प्रश्न तुम्हाला कळाला असेल. हे 5 गुणांचे पास होण्यासाठी गुणांची आवश्यकता हा प्रश्न आहे. ओके, आता म्हटलेला आहे हा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. आशिष आपल्या पगाराच्या 16% माल 16% किराणा मालावर खर्च करतो. त्यानंतर 15% मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो. त्यानंतर 20% घरभाड्यावर खर्च करतो आणि 25% इतर खर्च करतो. तेव्हा त्याच्याकडे 4800 रुपये पगार शिल्लक राहते. तर त्याचा पगार किती? आपल्याला पगार किती काढायचा आहे. किंवा तुम्हाला असं विचारतात की त्याने किती रुपये शिक्षणावर खर्च केले, किती रुपये घर भाड्यावर खर्च केले, किती रुपये इतर खर्च केला, किंवा किती रुपये किराणा मालावर खर्च केले. आता काय करायचं आहे? सर्वप्रथम या सगळ्या टक्केवारींची बेरीज करणे. काय? सर्व टक्केवारीची बेरीज करणे. हा, बेरीज करून टाका. बेरीज करा बरं. याची किती आहे? तर हे 16 बघा. त्याच्यानंतर 20 घेतले, त्याच्यानंतर 15 घेतले, त्याच्यानंतर 25 घेतले. ओके, याची बेरीज करा. सगळे टक्केवारीची बेरीज किती आली? तर हे 5 आणि 5 10 16. 16 शी 6 हातच्याला 1, 4 आणि 3 7, 76 आलं. ओके, हे 76. हे 76 काय? टक्केवारी. ओके, 76 काय? टक्केवारी. मग हे 76% पैकी आता उरली किती? 24%. आता लक्ष द्या, उरलेले किती आहे? त्याच्याजवळ इतके उरतात. 24% बरोबर 4800. ओके, 24% बरोबर 4800. तर 100% रक्कम त्याच्याकडे किती होती? 100% बरोबर किती? तिरपा गुणाकार करा आता. म्हणजेच बघा, 100 गुणिला 4800 छेदात 24. आता या 24 न भाग जाते वर, भाग द्या. 24 1 24, 24 दोन्ही 48. हे 2 शून्य कट करा, इथं लिहा. म्हणजे किती येईल? 4 शून्यशी 4 शून्य, 1 2 3 4 आणि बे 1 बे. म्हणजे 20,000 रुपये त्याच्याकडे एकूण रक्कम आहे. किती रक्कम आहे? एकूण रक्कम आली. हे काय? एकूण पगार. त्याची पगार किती आली एकूण? कळालं का? डबल एकदा समजून सांगतो, इथपर्यंत क्लिअर समजून घ्या. ओके, चलो व्हेरी गुड. सर्वांची बेरीज करणे. 76 आली सर्वांची बेरीज. उर्वरित रक्कम किती आहे त्याची? उर्वरित आहे 100 पैकी 24 उरले त्याच्याजवळ. उर्वरित रक्कम उरलेल्या सोबत घ्यायचं आपल्याला. किती उरले? 4800 उरले. या 4800 आणि याचा काय करायचा? तिरपा गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला एकूण पगार भेटली. आता जर त्यांना सांगितलं असतं आपल्याला की बा घर भाड्यावर किती टक्के खर्च झाला, मग 20,000चे 20% काढा. म्हणजे तुम्हाला घर भाड्यावर किती खर्च झाला ते निघते. 20,000चे 20% काढायचे आहे आपल्याला. बघा कशा पद्धतीनं. 20,000चे 20% म्हणजे आपल्याला घर भाड्यावरचे खर्च भेटेल. ओके, 2 शून्य 2 शून्य कट करा, 2 शून्य कट. म्हणजेच किती? 3 शून्य 1 2 3 बे दोन्ही 4. म्हणजे 4,000 रुपये त्यानं घर भाड्यावर खर्च केला. असंच तुम्हाला जर विचारलं की शिक्षणावर किती खर्च केला, किंवा तुम्हाला विचारलं किराणा मालावर किती खर्च केला, हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके, आता हे एकूण रक्कम मिळाली की तुम्हाला त्याची टक्केवारीच काढायचं काम राहते. ओके, म्हणजे कशाचाही खर्च तुम्हाला काढता आला पाहिजे. कळालं?
एवढं कळालं का तुम्हाला? समोरचा प्रश्न देणार आहोत आणि मी एका मार्क कोणत्याही एका टॉपिकची तुम्हाला काय काढायला लावणार आहोत, तर तुम्हाला एखादा कोणतंही उदाहरण देईल त्याच्यावरच तुम्हाला संपूर्ण टक्केवारी काढायची आहे. ओके, चला घ्या हा प्रश्न सोडवा. चला शेवटचा आहे, शेवटचा क्वेश्चन. गौरव आपल्या पगाराच्या 20% दान करतो, 30% मुलाच्या शिक्षणावर खर्च करतो, 15% घर भाड्यावर खर्च करतो आणि इतर 10% खर्च करतो. तेव्हा त्याच्याकडे 5,000 रुपये उरतात, तर त्याचा पगार किती? ओके, पगार काढा. स्वतःचा पगार आपल्याला काढता आला पाहिजे, कारण ज्यावेळेस तुम्ही लागसाल तर तुम्हाला पगार, शिक्षणावर खर्च किती, किती रक्कम उरली आपल्याजवळ, मग शिक्षणावर किती टक्के खर्च केला, घर भाड्यावर किती टक्के खर्च केला, गाडीवर किती खर्च केला, मुलावर किती खर्च केला, इमॅजिन करून काढा. लागले जॉबवर तुम्ही समजा 40-50 हजार रुपये पेमेंट आहे तुम्हाला कमीत कमी, मग 40,000पैकी आपल्याला इतके भेटले तितके भेटले, मग याच्यावर एवढे खर्च करायला लागलो, आपण काढता आलं पाहिजे की नाही? चला 20,000 आन्सर आलेला आहे बा. कशाचा आन्सर द्यायला, जुन्या क्वेश्चनच काही आज. चला 20K, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकूण पगार जर मी असं म्हटलं तुम्हाला की त्याने शिक्षणावर किती खर्च केला, काढा बरं. शिक्षणावर खर्च, मुलाच्या शिक्षणावर किती खर्च केला, काढा. बघा, सगळ्यांची बेरीज करा. 20 + 30 15 आणि 10, 5 हे झाले किती टोटल? 7, 75, म्हणजे 25 उरले, त्यापैकी 5,000 घेतले, 5,000 उरलेली रक्कम, तर 100% रक्कम बरोबर किती? तिरपा गुणाकार, 100 गुणीला 5,000 छेदात 25, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 2 शून्य कट करा, इथं लिहा, म्हणजे 20,000च आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. पण आपल्याला एक्स्ट्राचा प्रश्न आपण विचारलेला आहे की त्याने त्याच्यावर किती खर्च केला? 6,000 रुपये. व्हेरी गुड. 20,000चे 30% काढले तर 6,000 रुपये उरले. व्हेरी गुड. अशा पद्धतीने हा शेकडेवारी संपूर्ण टॉपिक आपण इथं क्लिअर केलेला आहे. ओके, 4:45 वाजता आपला कंजंक्शनचा लेक्चर आहे, सर्वात महत्वाचा लेक्चर आहे संपूर्ण इंग्रजी ग्रामर मधला. संपूर्ण इंग्रजी ग्रामर मधला कंजंक्शन असा टॉपिक आहे की तिथं तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा उपयोग करावा लागतो, म्हणजेच तुम्हाला एरर बेसिसचे क्वेश्चन जास्तीत जास्त कुठून येतात, तर त्या कंजंक्शन पार्ट मधून येतात. तर तुम्हाला ते पार्ट पूर्णपणे करायचं आहे. चला तर मग भेटूया आपण 4:45 वाजता. धन्यवाद.